नमस्कार, माझं नाव डॉक्टर रोहित पाटील. तर आजचा आपला विषय आहे नवजात बालकांमध्ये होणारी कावीळ. प्रत्येक नवजात बालकाला पहिल्या आठवड्यामध्ये थोड्याफार प्रमाणात कावीळ होणे हे नैसर्गिक आहे. पण काही बाळांमध्ये 3ऱ्या ते 4थ्या दिवशी बाळाचे अंग म्हणजेच जसे की चेहरा व डोळे पिवळे दिसायला लागतात. पुढील 2 दिवसात याच प्रमाण वाढून त्याचे पाय, हात, छाती पिवळे दिसू लागते. यालाच आपण नैसर्गिक कावीळ असे म्हणतो. बाळ जन्माला आल्यानंतर बाळामध्ये आरबीसीज म्हणजे लाल रक्तपेशींचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे बाळाच्या त्वचेला लालसर किंवा गुलाबी रंग असतो. त्यानंतर या आरबीसीचे विघटन होऊन त्यामधून हिमोग्लोबिन या पदार्थाचे विघटन होते व त्यापासून बिलिरुबिन तयार होते. हे बिलिरुबिन शरीरामध्ये साठले जाऊन त्वचा व डोळे हे पिवळे दिसायला लागतात. यालाच आपण कावीळ असे म्हणतो. जरी ही कावीळ नैसर्गिक असली तरी काही बाळांमध्ये याचे प्रमाण जास्त वाढल्यामुळे मेंदूवरती जास्त परिणाम होऊन बाळाला कायमचे अपंगत्व येऊ शकते. यालाच कर्निकटेरस असे म्हणतो. त्यामुळे या बाळांमध्ये लवकरात लवकर निदान होऊन त्याचे उपचार चालू करणे गरजेचे राहते. तर आता आपण जाणून घेऊया कोणत्या बाळांना कावीळीचा धोका जास्त असतो. पहिले कारण आहे ज्या बाळांमध्ये अविकसित किंवा जी बाळे 34 आठवड्यापूर्वी जन्माला येतात, ज्यांचे वजन 1600 ग्रॅमपेक्षा कमी आहे, अशा बाळांमध्ये कावीळ होण्याचा धोका जास्त आहे. दुसरं कारण आहे बाळाचा व मातेचा रक्तगट विसंगत असणे. यामध्ये आईचा रक्तगट निगेटिव्ह असतो व बाळाचा पॉझिटिव्ह असतो. या बाळांमध्ये देखील कावीळीचा धोका जास्त असतो. तिसरे कारण आहे बाळामध्ये इन्फेक्शन होणे म्हणजेच जंतुसंसर्ग, आपण सेप्सिस असे म्हणतो. या बाळांमध्ये देखील कावीळीचे प्रमाण जास्त दिसून येते. चौथे कारण आहे बाळामध्ये इजा होणे. ही इजा बाळ जन्म घेताना होऊ शकते, जसं की व्हॅक्यूम डिलिव्हरी, पंप किंवा सक्शन डिलिव्हरी असेही म्हणतो त्याला आपण. तर मग या कावीळीवरती उपचार काय? पहिला आहे अंगावरचे दूध पाजवणे किंवा फॉर्म्युला फीड देणे. दुसरा उपाय आहे फोटोथेरपी, ज्यामध्ये बाळाला LED लाईट्स ज्या निळ्या कलरचे असतात त्याखाली ठेवले जाते व बाळाची कावीळ हळूहळू कमी होते. ज्या बाळांमध्ये फोटोथेरपी देऊन सुद्धा कावीळीचे प्रमाण कमी होत नाही, अशा बाळांना एक्सचेंज ट्रान्सफ्युजन म्हणजेच बाळाचे संपूर्ण रक्त बदलले जाते. मी सांगतो ती लक्षणे आपल्या बाळामध्ये आढळल्यास तुम्ही त्वरित तुमच्या बालरोग तज्ज्ञाशी संपर्क साधावा. पहिला आहे बाळ दूध न पिणे, बाळ सुस्त पडणे, बाळाच्या त्वचा पिवळी पडणे, बाळ लघवी कमी करणे. यापैकी कोणतेही लक्षण आढळल्यास तुम्ही बालरोग तज्ज्ञाशी संपर्क साधावा. कावीळीचे निदान लवकरात लवकर झाल्यास सर्वच बाळे फोटोथेरपी घेऊन बरी होऊन घरी जातात.